हॅलो, श्री स्वामी समर्थ. आजची संध्याकाळ जरा खूपच छान झाली, कारण की हे दोघं पण खूप खेळण्यामध्ये बिझी झाले. खूप मस्ती करतात आणि आज पप्पाने ब्लॉक आणले होते आणि त्या ब्लॉकमध्ये हे दोघं पण खूप छान खेळत आहेत. नाहीतर दोघं पण धावपळ करतात, इकडे पळ तिकडे, पण मला काहीच काम करायला देत नाही आणि दोघं छान खेळत होते. त्यामुळे मी तोपर्यंत माझं आवरून घेतलं काम. मी भाकरी बनवायला घेतल्या. भाकरी भाजी बनवायची होती मला आज आणि ती बनवत होते, कारण बनवत असताना स्वामी मध्ये येतो. मग त्यामुळे त्याने ब्लॉक दिले खेळायला. मग तो खेळत बसला तिकडे आणि जसं साधा करतो ना ब्लॉक बनवतो तसंच बनवतो सेम तो पण. आणि इकडे माझ्या भाकरी बनवून होत होत्या. तुम्ही पण बनवता का भाकरी तांदळाच्या? मी पण ह्याच बनवते. मला ज्वारीच्या आवडतात, पण मिस्टरांना आवडत नाहीत, त्यामुळे मी बनवत नाही त्या भाकरी. आमच्याकडे तांदळाच्याच भाकरी असतात. स्वामी खेळून थकला आणि तो बसला खुर्ची जाऊन आणि स्वामी खेळतोय. दादा जसं बनवतो ना तसं बनवतो. बघा स्वामीने कसं बनवले. आणि स्वामी असं आहे ना, लगेच बघितलेलं लगेच कॅच करतो. जसं दादा करेल तसंच तो सेम करतो. किंवा जर टी व्हीमध्ये त्याने डान्स वगैरे बघितला किंवा काही बघितलं ना ॲक्टिव्हिटी, तो सेम तोच करतो. म्हणजे लवकर कॅच करतो स्वामी पहिल्यापासूनच. आणि मी स्वामीचे व्हिडिओ बघितला असतानाच मी स्वामीला भरवायला घेतलं आणि तो अजिबात खात नाही. त्याला खायचा मूडच नव्हता. स्वामी असंच करतो. 4-5 दिवस झाले तो काही खात नाही. कधी काय करतो, कधी खातो आणि काही वेळा असं काय होतं ना, कधी खातच नाही. त्यामुळे खूप टेन्शन होऊन जाते कधी मला पण. कारण की आम्ही एवढं बनवतो मुलांसाठी, पण ते मुलं काहीच खात नाही. आणि त्यानंतर ह्या दोघांची मस्ती चालू होती, कारण स्वामीला पाहिजे होता रिमोट आणि समत रिमोट देत नव्हता. मग त्याला तो मारतोय. आणि त्या स्वामीला अशी एक सवय आहे की त्याला खूप पाणी लागतं. म्हणजे त्या पाण्याला मम्मम बोलतो आणि मला सांगतो की मम्मम दे. म्हणजे दादाला पण म्हणत होता की दादा मला मम्मम द्यायला घरी आत किचनमध्ये घेऊन चल, कारण की मी बसली होती त्याला भरवायला. मग तो खात नव्हता, पण त्याला मम्मम पाहिजे होतं. आणि पाणी दिलं की तो प्यायचं कमी, पण सांडायचं जास्त असतो. आणि सांडल्यानंतर पाणी फरशी होती, पाय स्लिप होतो त्याचा आणि तो पडतो. ह्याची खूप जास्त भीती असते आम्हाला. आणि तो खूप वेळा तसं पडतो पण. त्यानंतर तो जेवला तर नाहीच काही, पण बाजूच्या काकींच्या घरी गेला, कारण त्यांच्याकडे दिदी असते आणि दिदीला भेटायला गेला तो. पण आता पप्पांची वेट बघत होते की पप्पा येतात काय. जर पप्पा आले, पप्पाला जेवायला बसले की दोघांची मस्ती चालू असते. बघा स्वामी जसं सिटी वाजवली ना तसं समज जसं सिटी वाजवतो ना तसं स्वामी पण करतो कसा. पप्पा ऑफिसवरून घरी आले ना की ह्यांच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी येते आणि ते खूप म्हणजे खूप मस्ती घेतात. पप्पाला जेवायला पण देत नाहीत. आणि त्यानंतर पप्पा जेवत आहेत आणि स्वामी बसा गाडीवरती जाऊन बसला आहे आणि उतरतच नाही. जेव्हा त्यांना पण पडायची भीती असते, जेव्हा मी बोलले ना की पडशील तू, तेव्हा घाबरतो आणि लगेच खाली बसतो. पण त्यांना पण काळजी असते की आम्ही पडलो तर लागणार म्हणून, पण ऐकत नाही. खूप मी सांगते चढू नको, पण अजिबात ऐकत नाही. बघा कसं मस्ती करतो. आणि त्यानंतर मी किचन आवरायला घेतलं. जेवण वगैरे झालं आमचं सगळ्यांचं. मी किचन आवरायला घेतलं. माझी सगळे म्हणजे माझी कामं सगळी आवरली होती, भांडी वगैरे सगळी झाली. आणि त्यानंतर मी भांडी ठेवते आणि हा काढतो. याला एकच सवय आहे ती भांडी, म्हणजे खूप भांडी घेऊन खेळतो. भांडी खेळतो म्हणजे एवढे की रात्रीचे 1-2 वाजेपर्यंत खेळतो. आता बघा 12 वाजायला आले तरी पण याचं खेळणं काही संपतच नाही. आणि ते पण ट्रॉलीमध्ये भांडी काढायची आणि खेळायचं. जेवढी मी भांडी आतमध्ये ठेवते तेवढे तो बाहेर घेऊन जातो हॉलमध्ये. आणि त्यानंतर पप्पाची आणि त्याची मस्ती चालू होती, कारण झोपण्यापूर्वी हे दोघांचं चालू असतं. स्वामीला पप्पा खूप लागतो. म्हणजे मम्मी जेवढे लागत नाही दिवसभर, की मम्मी नाही लागत, मम्मीच्या आठवणीला येत नाही, पप्पाची येते. कसा वाटतं